आज नवरा कामावरून घरी आला तसा नेहमीप्रमाणे न मागता बायकोने चहा समोर आणून ठेवला। नवरा तिला काही विचारणार तेवढ्यात ती लगेच किचनमध्ये निघून गेली। याला वाटलं असेल काहीतरी काम। संध्याकाळचे 7 वाजून गेले। नवरा आई आणि मुलांसोबत टीव्ही पाहण्यात गुंग असतो। मध्येच त्याला आठवतं की अरे बायको आल्यापासून आपल्याशी एकही शब्द बोलली नाही। तसा तो उठतो आणि पाणी प्यायच्या निमित्ताने किचनमध्ये येतो। बायकोला बोलतो, अगं थोडं पाणी हवं आहे। बायको हातात पाण्याचा ग्लास देते आणि सरळ बाहेर निघून जाते, म्हणजे परत अबोला। रात्री सर्वांसोबत छान जेवण होते, तेव्हाही फक्त जेवढ्याच तेवढं बोलणं। आता मात्र नवऱ्याचा धीर सुटत चालला होता। तो आईला विचारतो, आई तुझं आणि तिचं काही बिनसलं आहे का? आई म्हणते, नाही रे, आमचं काय बिनसतंय, पण काल तू काय केलंस हे तुला आठवतं का? आता नवऱ्याला सगळा उलगडा झाला। काल कामावरच्या टेन्शनमध्ये सर्वांसमोर त्याने बायकोला ओरडले होते। अरेच्छा, एवढंच आहे होय? तो लगेच तिच्यापाशी गेला। तो काही बोलणार इतक्यात ती परत तिथून निघून जात होती, पण त्याने लगेच तिचा हात पकडला। अगं काय झालंय? तुझा असा अबोला मला नाही सहन होत ग। तुझी बडबड ऐकल्याशिवाय मला चैन नाही पटत। काहीतरी चुकल्याप्रमाणे वाटतं। तिने तिच्यावर एक कटाक्ष टाकला आणि बोलली, काल सर्वांसमोर मला तुम्ही ओरडला। त्याने अंग चोरले आणि मान खाली घालून म्हणाला, अगं चुकलं माझं। कामावरच्या टेन्शनचा राग मी तुझ्यावर काढला। मला घे थोडं समजून। ती बोलली, सून म्हणून सासू सासऱ्यांना समजून घ्यायचं, बायको म्हणून नवऱ्याला समजून घ्यायचं, आई म्हणून मुलांना समजून घ्यायचं। अहो मलाही मन आहे, मलाही थोडं समजून घ्या। आणि ती खोलीमध्ये निघून गेली। तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे हताशपणे पाहण्याशिवाय नवऱ्याकडे कोणताच पर्याय उरला नव्हता। तिचा राग थंड होईल 4 दिवसांनी। ती जास्त वेळ नाही रुसून राहू शकत, पण ती लय मन असतं हे आपण पुरुष विसरून जातो। आपण ज्यावेळी कामावरून घरी येतो तेव्हा कामावरचं टेन्शन तिथेच सोडून यायला हवं। घरात आलो की आपण फक्त घरचे होऊन जायचं असतं। तुम्ही कामावर जाता आणि ती घरात बसते, असा जर तुमचा समज असेल तर तो निव्वळ तुमचा गैरसमज ठरेल। ती जेव्हा 4 दिवस कुठेतरी जाते ना, तेव्हा तिचं काम तुम्हाला लक्षात येईल। ती धावते पळते फक्त आपल्या कुटुंबासाठी। सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत ती नवऱ्यात, मुलांच्यात, सासू सासऱ्यांमध्ये अक्षरशः गुंतून पडलेली असते। एवढं करून तिची फार अपेक्षा नसते। तिला हवं असतं 4 कौतुकाचे शब्द, थोडं प्रेम आणि थोडा आदर। बस एवढ्यावरती तुमच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असते। त्यामुळे तिचे मन आहे, तिलाही थोडं समजून घ्या। कथा ही वास्तविक जीवनाशी आधारलेली आहे। सर्व पुरुषांनी स्त्रियांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपापल्यातील जे मतभेद आहे ते कमी होतील आणि आपला सुखी संसार होण्यासाठी आपल्याला मदत होईल। कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। भेटूया एक नवीन कथेसोबत। धन्यवाद।